आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं दिनांक 9 ऑक्टोबर 2024ला नागपूरच्या वसंतराव नाईक शासकीय कला आणि समाज विज्ञान संस्थेच्या सभागृहात निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्म पहाट या विशेष सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा संपादित भाग. कलाकार अनिल कुमार खोब्रागडे आणि वीणा उकुंडे. निवेदन शंतनू ठेंगडी यांचं, तर सादरकर्त्या रचना पोपटकर गजभिये. नमो बुद्धाय. अवघ्या जगाला अहिंसा, करुणा आणि शांततेची शिकवण देणाऱ्या भगवान गौतम बुद्ध यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करून मी आजच्या धम्म पहाट या कार्यक्रमाची सुरुवात करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्मचक्र प्रवर्तनास नागपुरातून प्रारंभ केला. तो दिवस होता 14 ऑक्टोबर 1956. डॉक्टर बाबासाहेबांनी घडवून आणलेलं हे धम्मचक्र प्रवर्तन वैचारिक चळवळीला प्रेरणा देणारं ठरलं. चाललेला संघर्ष, झालेला उत्कर्ष, घेतलेला आदर्श, अंतरातला सहर्ष, उत्तुंग संवेदना, वैश्विक चेतना, सृजनाची भावना, जागलेली कामना, विचारांची लढाई, त्यागाची कमाई, उजाडेल दिशा दाही, मूर्त रूप पाही, सन्मानाचं सांगणं, विवेकी वागणं, स्वाभिमानी जगणं, हेच सत्याचं मागणं, हेच सत्याचं मागणं. धम्म पहाट अंतर्गत विशेष सुगम संगीताचा कार्यक्रम आता आपण सुरुवात करतो आहोत. सर्वप्रथम पहिलं गाणं आपल्यासमोर घेऊन येत आहेत, सादर करतायत गायक श्री अनिल कुमार खोब्रागडे सर. गाण्याचे बोल आहेत, येथे समानतेचा तू दीप पाजळोनी. गाण्याचे कवी आहेत रंगराज लांजेवारजी आणि संगीतकार आहेत सुरमणी प्रभाकर धाकडेजी. ऐकूया हे गीत. येथे समानतेचा तू दीप पाजळोनी गेलास मानवाला तू दास्य मुक्त करुनी. येथे समानतेचा होनिया विरत फिरलास दूर देशी, द्रवलास या जगाच्या पाहून दुःख राशी. तपसाधनेत आपुले आयुष्य घालवोनी. येथे समानतेचा नरदेह नाशवंत कळले तुला खेरी. ऐहिक जीवनाच्या गेलास तू समोरी. अमरत्व तू मिळविले सद्धर्म आचरोनी. येथे समानते पाजळोनी गेलास मानवाला तू दास्य मुक्त करुनी. येथे समानतेचा. जेव्हा मनात भक्तिभाव असतो तेव्हाच असे शब्द बाहेर पडतात आणि वातावरण रंगून जातं अशा सुरेल स्वरांनी. यानंतरचं गीत आपल्या पुढे घेऊन येत आहेत श्रीमती वीणा उकुंडे मॅडम. गाण्याचे बोल आहेत, वाटे युगायुगाचा अंधार. कवी आहेत पुनश्च एकदा रंगराज लांजेवर आणि संगीतकार आहेत सुरमणी प्रभाकर धाकडे सर.
यानंतर गाणं पुनश्च एकदा घेऊन येतील श्री अनिल कुमार खोब्रागडे. गाण्याचे बोल आहेत, भारताचे लोक आम्ही, भारताचा श्वास झालो. कवी हृदय चक्रधर, संगीत खुद्द अनिल कुमार खोब्रागडे यांचं. भारताचे लोक आम्ही, भारताचा श्वास झालो. भारताचे लोक आम्ही, भारताचा श्वास झालो. संविधानाने युगाला, संविधानाने युगाला हा नवा इतिहास झालो. भारताचे लोक आम्ही, भारताचा श्वास झालो. त्या रूढींची ही गुलामी, शोधते स्वातंत्र्य आता. त्या रूढींची ही गुलामी, शोधते स्वातंत्र्य आता. पाखरांसाठी भीमाच्या, पाखरांसाठी भीमाच्या हे निळे आकाश झालो. भारताचे लोक आम्ही, भारताचा श्वास झालो. माणसाना माणसाची बंधुता करुणा मिळावी. माणसाना माणसाची बंधुता करुणा मिळावी. विश्वशांती मित्रतेची, विश्वशांती मित्रतेची साधण्या सहवास झालो. भारताचे लोक आम्ही, भारताचा श्वास झालो. भारताचे लोक आम्ही, भारताचा श्वास झालो. संविधान
यानंतरच्या गीताचे बोल आहेत गौतमा गौतमा. कवी आहेत गौतम सूत्रावे. संगीत सुरमणी प्रभाकर धाकडे यांचं. सादर करतायत श्रीमती वीणा उकुंडे मॅडम. यानंतरचं गीत आपल्यासमोर सादर करतील श्री अनिल कुमार खोब्रागडे. गीताचे बोल आहेत तुझ्यामुळे रे मानवतेचा धम्म आमा कळला. कवी आहेत प्रमोद सराडकर. संगीत आहे राम गडकरी यांचं. ऐकूया हे गीत. तुझ्यामुळे रे मानवतेचा धम्म आम्हा कळला.
यानंतरचं गीत ज्याचे बोल आहेत, बुद्ध रूपाचा परीस ज्याने दलितांना दाविला. संगीत दिलं आहे युवराज चौधरी यांनी आणि गीताचे शब्द आहेत पद्माकर तामगाडगे यांचे. आपल्यासमोर सादर करतायत वीणा उकुंडे मॅडम. बुद्ध रूपाचा परीस ज्याने दलितांना दाविला. बुद्ध रूपाचा परीस ज्याने दलितांना दाविला. तमखाणीतून लख लखणारा कोहिनूर लाविला. तो भीम आम्ही पाहिला. तो भीम आम्ही पाहिला. तो भीम आम्ही पाहिला. तो भीम आम्ही पाहिला. उकिरड्यात पडलेला पैलुतया पाहिला. उकिरड्यात पडलेला पैलुतया पाहिला. स्वतेजैतचा पाजळला मी क्रांत्योत्सव घडला. तो भीम आम्ही पाहिला. तो भीम आम्ही पाहिला. तो भीम आम्ही पाहिला. तो भीम आम्ही पाहिला. अजाण होता समाज माझा बालितयाला उरला. अजाण होता समाज माझा बालितयाला उरला. गाव कुसातून अति वेदना सोसुनी जगला. तो भीम आम्ही पाहिला. तो भीम आम्ही पाहिला. तो भीम आम्ही पाहिला. तो भीम आम्ही पाहिला. बहुजन हिताय बहुजन सुखाय मार्ग जगाला दिला. बहुजन हिताय बहुजन सुखाय मार्ग जगाला दिला. बुद्धाचा संदेश भीमाने घटनेने रुजविला. तो भीम आम्ही पाहिला. 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 या पुढचं गीत ज्याचे शब्द आहेत तथागता गौतमा तथागता. तथागता गौतमा तथागता. तथागता गौतमा तथागता. अविकार कर तू मन अमुचे. अविकार कर तू मन अमुचे. दे प्रज्ञेस तेजस्विता. तथागता
भेदभाव उच्च नीच भ्रांती त्यातून जीविशाही भ्रमंती भेदभाव उच्च नीच भ्रांती त्यातून जीविशाही भ्रमंती फक्त ठाई तुझ्या वसते फक्त ठाई तुझ्या वसते परम शांती तथागता गौतमा तथागता तथागता गौतमा तथागता. यानंतरच्या गीताचे बोल आहेत धम्माला शरण जा. कवी गौतम सुत्रावे. संगीत आहे सुरमणी प्रभाकर धाकडे यांचं. सादर करतायत आपल्या समोर वीणा उकुंडेजी. धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा संघाला शरण जा संघाला शरण जा तोच सौख्य ठेवा धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा. सम्यक त्या वाणीने प्रेम भाव साधवी करुणे सागरी वर तू अंतरात साठवी सम्यक त्या वाणीने प्रेम भाव साधवी करुणे सागरी वर तू अंतरात साठवी दृष्टी हवी सम्यकती दृष्टी हवी सम्यकती भाव शुद्ध ठेवा धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा. पंचशील जीवनात आचरूनी हो धन्य अष्टसाधना प्रतीत बुद्धपदी नित्यलीन पंचशील जीवनात आचरूनी हो धन्य अष्टसाधना प्रतीत बुद्धपदी नित्यलीन मंगल निर्वाण असे अंकिता विसावा धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा संघाला शरण जा संघाला शरण जा तोच सौख्य ठेवा धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा धम्माला शरण जा शरण बुद्ध देवा. अशा प्रकारे अत्यंत मधाळ स्वरांनी श्रीमती वीणा उकुंडे आणि श्री अनिल कुमार खोब्रागडे यांनी जी गीतं आहेत ती आपल्या पुढे सादर केलीत. धम्मपहाट या सुगम संगीत सभेतील कलावंत होते. गायक कलाकार होते श्री अनिल कुमार खोब्रागडे आणि गायिका होत्या श्रीमती वीणा उकुंडे. तबलावादक होते संदेश पोपटकर. बासरीवादक होते रवींद्र खंडारे. कीबोर्ड वादक होते श्रीकांत पिसे. ऑक्टोपॅडवर होते सुभाष वानखेडे. गिटार वादक होते गौरव टांगसाळे. ढोलकी वादक होते अशोक टोकलवार. तर श्रोत्यांच्या वतीने सुद्धा आपले मनापासून धन्यवाद मानतो. श्रोते हो, आताच आपण धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या अनुषंगानं निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्मपहाट या विशेष सुगम संगीताच्या कार्यक्रमाचा संपादित भाग ऐकला. कार्यक्रमाचं निवेदन होतं शंतनू ठेंगडी यांचं. तांत्रिक सहाय्य होतं दिनेश बोरकर आणि विजय वैद्य यांचं. निर्मिती सहाय्य होतं मोनाली शेंडे यांचं. तर सादरकर्त्या रचना पोपटकर गजभिये.
ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.